मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचा शपथविधी होऊन तब्बल 26 दिवस झाले तरी मंत्रिमंडळ विस्तार झालेला नाहीये। मंत्रिमंडळ विस्तारासाठी रोज नव्या तारखा दिल्या जात आहेत। यावरून आता विरोधकांनी शिंदे आणि फडणवीसांना घेरायला सुरुवात केली आहे। पाहूयात एक रिपोर्ट। हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या आशीर्वादाने मी एकनाथ संभाजी शिंदे ईश्वर साक्ष शपथ घेतो की मी देवेंद्र गंगाधरराव फडणवीस ईश्वर साक्ष शपथ घेतो की हा शपथविधी आहे 30 जून रोजीचा। शिंदे आणि फडणवीसांनी शपथ घेऊन आज 26 दिवस झाले आहेत तरीही मंत्रिमंडळ विस्ताराला मुहूर्त मिळालेला नाही। मंत्रिमंडळ विस्तारासाठी तारखांवर तारखा दिल्या जात आहेत। तारीख 16 जुलै 2022 याच दिवशी घेतलेल्या पत्रकार परिषदेत शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकरांनी लवकरच मंत्रिमंडळ विस्तार होणार असं सांगितलं होतं। मी सुद्धा आपल्याप्रमाणे मी काल बाहेर गावी होतो। मुख्यमंत्री महोदयांचं स्टेटमेंट वाचलं की लवकरच विस्तार होणार आहे आणि ज्याला मुख्यमंत्री महोदय म्हणतात त्यावेळेला तो होणार याची मला खात्री आहे। तारीख 22 जुलै 2022 मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस दोघेही दिल्ली दौऱ्यावर होते। दिल्लीमध्ये असतानाच मुख्यमंत्री शिंदेंनी आम्ही मुंबईत परतल्यावर मंत्रिमंडळ विस्तार करणार असं सांगितलं होतं। मंत्रिमंडळाचा विस्तार नेमका कधी होणार खूप चर्चा चालू आहे। हो, लवकरच होईल। इथून गेलो की करतो आम्ही। पंतप्रधानांची भेट झाली यादी संदर्भात? नाही, यादी संदर्भात चर्चा मुंबईत होईल ना, इकडे कुठे होणार? पण असं काही आहे का की सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीमुळे असं काहीच नाही। सुप्रीम कोर्टाने असं काही सांगितलेलं नाही। सुप्रीम कोर्टाचा मंत्रिमंडळ एक्सपान्शनला स्टे नाही, काहीच नाही आणि कुठल्याही कामकाजावर देखील सुप्रीम कोर्टाने कुठलाही स्टे दिलेला नाही। त्यामुळे तो विषय नाही। आम्ही लवकरच मंत्रिमंडळाचा विस्तार करू। याच दिवशी फडणवीसांनीही सुप्रीम कोर्टातल्या सुनावणीचा आणि मंत्रिमंडळ विस्ताराचा काहीही संबंध नाही असं म्हटलं होतं। मंत्रिमंडळ विस्तार नेमका कधी होणार काही तारीख सांगू शकाल का? कधीपर्यंत? नाही, अजून तारीख ठरलेली नाही, पण मला असं वाटतं की लवकरात लवकर आता विस्तार होईल। त्या संदर्भातल्या ज्या काही घडामोडी आहेत त्या आमच्या चाललेल्या आहेत, त्यामुळे लवकरच विस्तार आम्ही करू। आज अमित शहा आणि पंतप्रधानांची भेट झाली आहे का? त्याच्यामुळे उशीर? सुप्रीम कोर्टाचा याच्याशी काही संबंध नाही। सुप्रीम कोर्टाने याच्यावर कुठलेही निर्बंध घातलेले नाही। उलट सुप्रीम कोर्टात आमची केस अतिशय मजबूत आहे, त्यामुळे त्याचा आणि याचा काही संबंध नाही। तारीख 22 जुलै 2022 मंत्रिमंडळ विस्ताराची तारीख आणि वेळ सांगण्यात भाजपचे खासदार उदयनराजे भोसले सुद्धा मागे नव्हते। त्यांनीही 3-4 दिवसात मंत्रिमंडळ विस्तार होणार असं जाहीर केलं होतं। तांत्रिक अडचणी असतात आणि निश्चितपणे मला वाटतं ह्या 3-4 दिवसात होईल। राष्ट्रपतींची आता निवड होती आणि त्यांचा एकदा शपथविधी झाला सोमवारी, त्यानंतर निश्चितपणे होईल। राष्ट्रपती पदाची निवडणूक झाल्यानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असं सांगितलं जात होतं। आता राष्ट्रपती पदाची निवडणूक सुद्धा झाली आणि नव्या राष्ट्रपतींचा शपथविधी सुद्धा, तरीही मंत्रिमंडळ विस्ताराची तारीख निश्चित झालेली नाही। तारीख 25 जुलै 2022 मंत्रिमंडळ विस्तार का रखडला? नाही, रखडलाय कुठे? रखडलं नाही। आता मंत्रिमंडळ विस्तार लवकरच होऊन जाईल। त्याला असं काही रखडला किंवा कुठलं असं कारण बिलकुल नाही आणि वेळेवर तो विस्तार होऊन जाईल। कॅबिनेटचा विस्तार करायला त्यांना कोणती हरकत नाही आहे। हे महत्त्वाच्या ज्या काही घडामोडी असतात त्यामुळे थोडा जर विलंब लागला तर त्याला एवढं काही सिरियस घ्यायचं कारण नाही। लवकरच आता अधिवेशन आहे। अधिवेशनाच्या पूर्वीच मुख्यमंत्री साहेबांनी आणि देवेंद्र फडणवीस साहेबांनी सुद्धा सांगितलेलं आहे की त्याच्या पहिलेच हा विस्तार होईल। मला वाटतं 2-3 दिवसाचा कालावधी झाला लागेल आणि 2-3 दिवसामध्ये शपथविधी होईल। मंत्रिमंडळाचा विस्तार नाही, अधिवेशनाची तारीखही निश्चित नाही, त्यामुळे आता विरोधकांनी सरकारला घेरायला सुरुवात केली आहे। मंत्रिमंडळाचा विस्तार का होत नाही हे फक्त एकनाथराव शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांनाच माहिती आहे, का ते दोघांनाच असं वाटतंय की आपणच सरकार चालवतोय पण ते बरे, बाकीचा कुणाचा त्रास नाही।
म्हणून त्यांचं चाललंय का आणखीन काही चाललंय? वास्तविक डेमोक्रेसीमध्ये अशा पद्धतीनं वागून चालत नाही. कळायला कोणता मार्ग नाही की मंत्रिमंडळाचा विस्तार का करत नाही. ज्या अर्थी होत नाही त्या अर्थी प्रचंड मतभेद असावेत, कशाची तरी भीती मनात असावी आणि मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतरही कदाचित फार मोठ्या प्रमाणात यांच्यात वाद होतील असं चित्र दिसते. सुप्रीम कोर्टामधल्या सुनावणीचा आणि मंत्रिमंडळ विस्ताराचा संबंध नाही असं शिंदे आणि भाजपचे नेते म्हणतायत. पण अजूनही विस्तार का झालेला नाही याचं कारण कुणीही सांगत नाहीये. सुप्रीम कोर्टामध्ये आता 1 ऑगस्टला सुनावणी आहे, त्यामुळे मंत्रिमंडळ विस्तार सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीनंतरच होण्याची शक्यता जास्त आहे. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी.